नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयश्रीने हळदी कुंकू करण्याची सगळी जबाबदारी ही तनयावर सोपवलेली असते. तनया म्हणत असते की आई, ती वसुंधरा आता नेहमीप्रमाणे पुढे पुढे करणार, काहीतरी गडबड गोंधळ करणार आणि तिचं सगळं खापर माझ्यावरती फोडणार, म्हणून मला नाही करायचं आहे. त्यावर जयश्री तिला म्हणते की नाही, तुलाच करायचं हे सगळं, तुझ्यावर मी सगळी जबाबदारी सोपवते, तुला सगळी अरेंजमेंट करायची आहे, तिला मी काहीच करू देणार नाहीये. तर नाही म्हणते ठीक आहे, आणि ती सगळं काही करायला घेते. आता जयश्री म्हणते अगं साधं हळदी कुंकू करायचं आहे आपल्याला. त्यावर आता ते अवनी सुद्धा आलेली असते आणि तनया म्हणते आई, साधं नाही करायचंय, ग्रँड हळदी कुंकू करायचंय, तुम्ही बघाच मी काय करते आता. आणि सगळ्यात आधी सुरुवात तर मेकअप पासून करायची. त्यावर जयश्री म्हणते मेकअप कुणाचा? तनया म्हणते आईंचा. आता तुमचाच पहिला मेकअप करायचा आहे. तिने मेकअप आर्टिस्टला वगैरे घरी बोलवून घेतलेलं असतं. सगळ्या जणी वसुंधराचं सगळं काय करत असतात, तिचं क्लीनअप वगैरे करत असतात, तिचे केस वगैरे मेनिक्युअर पेडिक्युअर सगळं काही करत असतात. आणि आता त्यांनी तिच्या चेहऱ्याला एक मास्क लावलेला असतो, ब्लॅक कलरचा फेशियल मास्क असतो तो, आणि ते सगळं लावून ती हॉलमध्ये बसलेली असते आणि सगळ्या जणी तिचं आवरून देत असतात. तेवढ्यात तिथे माधव येतो. माधव म्हणतो हे काय, आपल्या घरात ही हडळ कोण आहे? तेवढ्यात जयश्री म्हणते काय, तुम्ही मला हडळ म्हणालात, तुम्ही मला ओळखलं नाही का? आता माधवने जयश्रीला ओळखलेलंच नसतं, कारण त्या ब्युटिशियनने तिच्या चेहऱ्यावरती काळ्या रंगाचा मास्क लावलेला असतो आणि नकळतपणे माधवने आता जयश्रीचा अपमानच केलेला असतो. म्हणजे तनयाने हाती घेतलेली जबाबदारी त्यात सुद्धा आता जयश्रीचा परत अपमान झालेला असतो. तर आता जयश्री तनयाला माफ करेल का? अवनी आणि वसुंधरा यांच्या समोर तिचा एवढा मोठा अपमान ती कसा सहन करेल? इकडे वसुंधरा आणि अवनी यांना हसायला येत असतं आणि काय बोलावं हे त्यांना कळतच नसतं. तर मग बघूया पुढे आता काय होतं ते. अशा अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.